हरि ओम, नमस्ते. वेलकम टू स्पिरिच्युअल टॅरो रीडिंग विथ स्वाती. आपलं जीवन किती सुंदर आहे. जन्मल्यावर मरण आहेच आहे. बट आपण कसं राहिलो म्हणायचं खूप खूप मुख्य आहे. लाईफमध्ये चॅलेंजेस खूप येणारच आहे. सो त्यावेळेला आपल्याला काहीतरी आन्सर, क्लॅरिटी, गाईडन्स लागते. सो प्रार्थना आहे, खूप सारे टूल्स आहेत. त्याच्यामध्ये एक कार्ड्स बी एक स्पिरिच्युअल ओशो झेन कार्ड्स जे मी अभ्यास करून क्लिअर करतो, क्लॅरिटी देतो. मी म्हणजे मी नाही देत. अगेन आय एम ए टूल. माझं टायटल आज मी आत्महत्या महापाप दिलोय. का म्हणजे खूप लोकांनी मी बघतोय, थोडे चॅलेंजेस आलं तर आत्महत्येचे शरण चालल्यात. त्याच्यात बी स्पेशली आम्ही ज्यासनी रिच म्हणून समजतो, त्यासनी कशाचा कष्टच नाही म्हणून समजतो, ते लोकं देखील आत्महत्येला चालल्यात. कळेना का म्हणून. का म्हटलं तर आपले आई, आपली आजी हे सगळ्यांनी आमच्यापेक्षा बी खूप सारे चॅलेंजेस होते. खूप सारे डिफिकल्टीज होते. बट ते लोकं लाईफला किती छानपैकी लीड केल्यात. आणि आम्ही लोकं थोडंसं चॅलेंज आलं तर लगेच जाऊन सोडतो. बट ते सोल्युशन आहे का म्हणून. का म्हणजे आपण म्हणतो परत-परत आपला जन्म आहे, पुनरपि जननम पुनरपि मरणम करून. मग ते सोल्युशन नाही आहे ना. आपण लाईफमध्ये डाऊन नाही जाऊ शकत. आपल्याला अप जायचंय, वर चढायचंय. सो खूप सारे मदत मिळतात. त्याचं मदत घ्यायला पाहिजे. त्याच्यामध्ये एक कार्ड्स बी एक. सफरिंगसाठी आपण आलेलो नाही. आपण इथं हॅपी लिव्हिंगसाठी आलेलो आहे. सो ह्याचं हेल्प नाही तर आणि कोणचं बी टूल्स जे तुम्हाला बिलीफ आहे, ज्याच्यावर तुम्हाला भरोसा आहे, त्याचं हेल्प घेऊन लाईफमध्ये क्लॅरिटी, गाईडन्स, आन्सर्स घेऊन खूप छान असलेल्या लाईफला, 100 वर्ष आयुष्य असलेल्या लाईफला खूप सुंदरपैकी या भूमीवर जगून आपण आपली वरची जर्नी कंप्लीट करायला पाहिजे म्हणून रिक्वेस्ट. थँक यू सो मच. नमस्कार.